छोटं क्षेत्र असेल किंवा चढ उताराचं क्षेत्र असेल तर त्याला ड्रीप इरिगेशन कशी बसवावी? आता हा प्रश्न माझ्या मनात का आला, कारण आम्ही एक व्हिडिओ बनवली होती की बाबा ड्रीप इरिगेशन चोकअप का होते, हिंदीत होती ती. तर त्याच्यावरच सुरेश नावाच्या एका शेतकरी दादाने हा प्रश्न विचारला आहे की साहेब कोकणच्या डोंगराळ भागासाठी ड्रीप सिस्टीम कशी पाहिजे, पूर्ण व्हिडिओ करा. आणि कोकणामध्ये काय असतं की बाकी एरियात जसे 10-10, 5-5 एकर, 2-2 एकरचे शेतं लोकांकडे, तर तिथे थोडं छोटं क्षेत्र आहे लोकांकडे. तर बघा तिथे छोटं क्षेत्र आहे, त्यामुळे त्या लोकांकडे मोटर पण छोटी आहे. मग आता जर समजा कोणाकडे अर्धा एकर क्षेत्र आहे तर त्याने सबलाईन 2 इंचीच्या जागी 1.5 इंची वापरला तरी चालतं, किंवा 2 इंची वापरला तरी चालतं. समजा कोकणातला कोणी असा शेतकरी आहे की ज्याच्याकडे मोठं क्षेत्र आहे, तर त्याने मग आतापर्यंत आम्ही जे काही सांगितलं आहे तेच तंत्रज्ञान फॉलो करा आणि 2 इंचीचा सबलाईन वापरा. राहिला विषय की बाबा उताराची जमीन आहे, तर त्याच्यासाठी मी खूप वेळा सांगितलं आहे की 5 फूट 10 फुटाचा जर उतार असेल तर त्याची काहीही चिंता करायची गरज नाही. तुम्ही नॉर्मल जसं आम्ही इतर व्हिडिओ सांगितलं आहे तशीच ठिबक करा. पण समजा जास्ती उतार आहे की एकदम 25 फुटाचा उतार आहे, 20 फुटाचा उतार आहे, तर मग त्यावेळेस काय करायचं की तुम्ही सबलाईनची संख्या वाढवावी लागेल. कारण जिथे चढ आहे ना तिथे तेवढं पाणी चढायला पाहिजे. मग तुम्ही जिथे आम्ही सांगितलं आहे 16 mm 200-200 फुटापर्यंत सबलाईन टाका, तिथे तुम्ही 100 फुटाचे तुकडे करा, 70 फुटाचे तुकडे करा. आणि छोट्या छोट्या एरियात पण तुम्ही तशा प्रकारे ठिबक करू शकतात. आणि याच्यावर मी मोठी व्हिडिओ बनवणारच आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी मोठी व्हिडिओ लवकर बनवली पाहिजे तर ह्या व्हिडिओला 500 लाईक आले पाहिजे. जेवढ्या लवकर लाईक येतील तेवढ्या लवकर मी डिटेलमध्ये हा विषय मोठी व्हिडिओ बनवून तुम्हाला समजवेल.